पिंपरी चिंचवडमध्ये एकदम ऑथेंटिक डोसा खायचा असेल तर डोसा खायला जा फक्त आणि फक्त कांतेश्वरम कॅफेला. नमस्कार मित्रांनो, आज दिवसाची चांगली सकाळी सुरुवात झाली. बाहेर पडलो आणि आधी पोहोचलो आपल्या महाराष्ट्र भवनला. मिसळची चांगली गर्दी होती आज बऱ्यापैकी, कारण सॅटर्डे असल्यामुळं रश आणि फ्लोही चांगला होता. मिसळ असेल, थालीपीठ असेल, पोहा असेल, या सगळ्या गोष्टींसाठी लोक खूप चांगल्या प्रकारे आपल्याला तिथं रिस्पॉन्स देतात. त्यानंतर वरती ऑफिसमध्ये गेलो. ऑफिसमध्ये आज सर आपल्याला मालेगावरून भेटायला आलो. त्यांची ऑफिस व्हिजिट बुक होती. मग त्यांचं सगळं प्लॅन लेआउट ऑलरेडी रनिंग प्रॉपर्टी आहे त्यांचं सगळं प्लॅनिंग वगैरे करून दिलं. ती मीटिंग उरकली. परत खाली रेस्टॉरंटला आलो मुरली वेजला. तिथलचे किचनचे वगैरे सगळं प्लॅन वगैरे चेक केले, काय काय कशा प्रकारे चाललं आहे आपलं सगळं, कोणते प्रोडक्ट्स आहेत, काय बनवून ठेवायचं किंवा काय आपलं वेस्टेज वगैरे सगळ्या गोष्टी कशा प्रकारे कंट्रोलमध्ये आहेत नाही ते सगळं चेक केलं. सेकंड हाफमध्ये परत आपल्याकडे दुसरी व्हिजिट बुक होती. सर पुण्यातनंच आले होते. त्यांना एक नवीन आउटलेट चालू करायचं होतं. मग त्या संदर्भात ते आपल्याला भेटायला आले होते. त्यांची व्हिजिट वगैरे उरकता संध्याकाळ झाली आणि मग तिथून मग बाहेर पडलो. आणि आज आपले जे मित्र आहेत स्वप्नील मेहर यांनी कांतेश्वरम म्हणून एक नवीन कॅफे चालू केलेला आहे आकुर्डीमध्ये. तर मग आज तिथंच गेलो होतो आपण. मस्तपैकी त्यांनी आपल्याला आज दिलं होतं घी गार्लिक रोस्ट डोसा, त्याचबरोबर बेण्णे डोसा, त्याचबरोबर त्यांची एक स्पेशल थाळी वगैरे होती. असे मल्टिपल ऑप्शन्स आणि अप्रतिम अशी हॉट कॉफी. म्हणजे तुम्ही जर कधी या परिसरात असाल तर अवश्य एकदा कांतेश्वरम कॅफेला भेट द्या. आणि आपले व्हिडिओ आवडत असेल तर डेफिनेटली लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.